युद्धविराम की नींद हराम। युद्ध म्हणजे गंगेचे उदक आहे काय, कोठेही शिंपडावे। लग्न, हळद, पूजा पाठ, घरदार सोडून सैनिक बॉर्डरवर तैनात होण्यासाठी निघतात। सैन्य सदैव तत्पर असते। राजकारणी युद्धाला हलवा समजतात। पाकिस्तान कांगावाखोर राष्ट्र आहे, त्यांना चेचण्यासाठी ब्रह्मोसची गरज नाही। हिंदुस्थानी सरकारचे दुखणे भलतेच आहे। तामिळनाडू सरकारबाबत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींना संदेश दिला, त्याचा फटका केंद्र सरकारला बसला। राष्ट्रपती रबर स्टॅम्प जरूर आहेत, म्हणून त्यांना राजकीय पक्ष पाहून वागता येणार नाही। केंद्र सरकारने हिंदुस्थानात हागणदारी निर्माण केली। कर्नाटक सरकार पाडले, मध्य प्रदेश सरकार पाडले, महाराष्ट्र सरकार पाडले, सर्व पचविले होते, पण ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जाऊन बुश ठोकले। काँग्रेसवाले रडत बसले होते। आता प्रत्येक निवडणूक सुप्रीम कोर्टात जात आहे। चंदीगड मनपाची निवडणूक सुप्रीम कोर्टात जाऊन महापौर बसवला गेला। या पापांचे मोठे प्रायश्चित्त घ्यावे लागणार म्हणून पाकला मुरगळायला निघाले। मुंबई हल्ला, संसदेवर हल्ला झाला, तेव्हा युद्ध झाले नाही। अमेरिकेची परस्पर तंबी, दोघांनाही शांत बसा। युद्ध झाले तर हिंदुस्थान पाकिस्तान नसेल तर अमेरिका विरुद्ध चीन, अमेरिका विरुद्ध मीडिया, अमेरिका विरुद्ध मुस्लिम राष्ट्रे असेल। रशियाला गर्व होता। 24 तासात युक्रेनला गुडघ्यावर आणण्याच्या वल्गना करणारे गेली 2 वर्ष तोंड दाबून बुक्यांचा मार खात आहेत। युद्धात अमेरिका विरुद्ध चीन शस्त्रे भिडणार। जिंकले तर ठीक, हार झाली तर युद्धबंदीमध्ये जखडून घ्यावे लागणार। लढाया राष्ट्रासाठी लढण्याचे दिवस गेले। फायदा तोटा पाहून लढाया केल्या जातात। सरकार सुद्धा युद्ध जिंकून न्यायालयाला गप्प करण्याचा उद्योग करत होते। न्यायालयाचा राज्यघटनेशी संबंध, सरकार चुकत असेल तर कान पेरगळणारच। इकडे युद्ध करायला निघले, तिकडे मणिपूर जळत असताना फिरायला तयार नाही। मणिपूर हिंदुस्थानच्या नकाशात नाही काय? हे गुजरातलाच हिंदुस्थान समजतात। उरलेल्या हिंदुस्थानचे काय? तामिळनाडू, बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांच्या वाचाळगिरीने परेशान आहे। हिंदुस्थानची शक्ले व्हायची वेळ आली आहे। कोर्टाने ताडल्यानेच सर्व खेळ चालू झाला आहे। पाहू पुढे काय होते ते। मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा।